तर मित्रांनो, यावर्षी महाशिवरात्री व्रत 8 मार्च 2024 रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची यथायोग्य पूजा केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख आणि समृद्धी येते. या दिवशी व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते अशी ही एक धारणा आहे. शिवपुराणात काही फुलांचा उल्लेख आहे जे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अर्पण केले जातात. चला जाणून घेऊया भगवान शंकराला कोणती फुले अर्पण केली जातात, ज्यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. तर मित्रांनो, त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. यावर्षी महाशिवरात्री व्रत 8 मार्च 2024 रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी उपवास केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हार शिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख, संपत्ती व समृद्धीचा वास येतो. चमेलीचे फूल वाहिल्यास वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते. महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याचे फूल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्रप्राप्ती होते, जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो. आकड्याच्या फुलाने पूजा केल्यास आपल्याला तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होते. अळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो. लाल देठ असलेले धोत्र्याचे फूल पूजेत वापरणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी चमेलीचे फूल अर्पण करावे. या दिवशी भगवान शंकराला चमेलीचे फूल अर्पण केल्याने साधकाच्या जीवनात सुख आणि शांती येते. भगवान भोलेनाथांना भांग आणि धतुरा खूप आवडतात. अशा वेळी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला धतुऱ्याचे फूल अर्पण केल्याने साधकाच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. यामुळे भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. धतुऱ्याचे फूल भगवान शंकराला अर्पण केले जाते. शंकराला धतुऱ्याचे फूल खूप आवडते असे मानले जाते. जाणून घेऊया या फुलांची खासियत काय आणि भोलेनाथाला ते का आवडते. भोलेनाथाला धतुऱ्याचे फूल प्रिय आहे. महादेवाला धतुऱ्याचे फूल अर्पण केलं नाही तर त्यांची पूजा पूर्ण होत नाही असे मानले जाते. या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ते कुठेही उगवते, त्याच्यासाठी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नसते. मात्र धतुऱ्याची फुले विषारी असल्यानं ती खाण्याची चूक करू नये. ज्योतिषशास्त्रात या फुलाला खूप महत्त्व आहे. वास्तविक या फुलांचा रंग पांढरा आहे, जो भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे. पण या फुलामध्ये कसलाही सुगंध नसतो. धतुऱ्याची फुले अतिशय नाजूक असतात, म्हणून तोडल्यानंतर लगेच अर्पण करावी, नाहीतर ती कोमेजून जातात. शंकराला हे फूल आवडण्याचे कारण म्हणजे या फुलाचा इतरत्र खूप तिरस्कार केला जातो. भगवान शिव ज्यांना समाजाने नाकारले त्यांचा स्वीकार करतात. त्यांचा हा स्वभाव उदारता दर्शवतो. गुलाब. वैवाहिक जीवनात आनंद टिकवायचा असेल तर शिवरात्रीच्या दिवशी महादेवाला गुलाबाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने साधकावर शिवांचा आशीर्वाद सदैव राहतो. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला अंबाडीचे फूल अर्पण केल्याने माणसाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जवसाचे फूल भगवान शिव तसेच भगवान विष्णू यांच्यामध्ये खूप लोकप्रिय आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना अंबाडीची फुले अर्पण केल्याने स्वतः भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.
तसेच पांढरी आणि लाल फुले. शिवपुराणानुसार शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला लाल आणि पांढरी फुले अर्पण केल्यास मोक्ष प्राप्त होते. याच्या मदतीने तुमच्या जीवनात कोणतीही समस्या चालू असेल तर ती देखील संपून जाते. महादेवाला शक्यतो पांढरी अथवा निळी फुले वाहतात, जसे की मोगरे, पारिजात, गोकर्ण, तगर, धोत्रा, पांढरी फुले उपासना म्हणून वापरली जातात. अनिष्ट निवारण्यासाठी निळी फुले वापरतात, म्हणजे रोग निवारण, अपमृत्यू भय इत्यादी. महादेवांनी विष प्राशन केले म्हणून महादेव आपले अनिष्ट निवारण करतो असे मानले जाते. प्रत्येक देवाला काय आवडते हे आपल्या पूर्वजांनी ठरवले आहे. त्याप्रमाणे महादेवाला पांढरे शुभ्र फूल आवडते आणि त्रिशूळासारखी 3 पाने असलेला बेल हा लागतोच. तरीही मनोभावे वाहिलेले कोणत्याही रंगाचे फूल आपण वाहू शकतो. देवाला केवळ भक्तिभाव लागतो. बाकी त्याला आपण काय देणार, जे आहे ते सगळे त्यानेच तर दिलेले आहे. महादेव हा अंगाला भस्म विलेपन करतो, गळ्यात साप मिरवतो, वैराग्याचे प्रतीक रुद्राक्षाची माळ घालतो, भाळी चंद्र बाळगतो. मानवाला जितक्या असाध्य आणि भयानक वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या महादेवाजवळ आहे. महादेव हे दुष्ट शक्तींचा संहार करतात आणि म्हणूनच भूत, खेत आणि पिशाची योनीतील जीव आपल्याला लवकर मोक्ष मिळावा म्हणून महादेवाच्या सतत पुढे पुढे करत असतात. अशा महादेवाला पांढरी फुले प्रिय आहेत, कारण पांढरा रंग हा मनातील खळबळ शांत करतो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना भांग, धतुरा आणि अनेक प्रकारची फुले अर्पित करतो. शास्त्राप्रमाणे महादेवाला पांढऱ्या रंगाचे फूल अतिप्रिय आहे, परंतु प्रत्येक पांढऱ्या रंगाचे फूल त्यांना आवडतात असे नाही. जर आपण कळत न कळत हे फूल महादेवाला अर्पित करत असाल तर समजून घ्या की महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात. कारण शिवपुराणामध्ये एक विशेष फूल महादेवाला अर्पित करणे वर्जित मानले आहे. हे फूल चढवले तर देव प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होतात. म्हणून चुकूनही महादेवाला हे पांढरं सुवासिक फूल अर्पित करू नका. महादेवाला जे फूल अप्रिय आहे त्याचे नाव आहे केतकी. महादेवाने या फुलाचा आपल्या पूजेत त्याग केला आहे. केतकीचा महादेवाने त्याग का केला याचे उत्तर शिवपुराणात दिलेले आहे. हर हर महादेव. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.